लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र चालू आहे, पण यामध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारत 6 याद्या जाहीर केल्या व त्यामध्ये 405 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केली. पण या यादीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. यामध्ये भाजपाच्या विद्यमान खासदारांची संख्या ही 291 होती. त्यापैकी 101 खासदारांचे तिकीट कापून भाजपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसेच या 101 मध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये 33, दुसऱ्या यादीमध्ये 30 तर पाचव्या यादीत 37 अशी विद्यमान खासदारांची तिकिटे कापली. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा प्रज्ञा ठाकूर, के सिंग, वरुण गांधी, अश्विनी चौबे, हर्षवर्धन, गौतम गंभीर, दर्शन जरदोश, प्रताप सिंह अशा बड्या नेत्यांची तिकिटे कापली व या ठिकाणी नव्याच चेहऱ्यांना संधी दिली. 42% विद्यमान खासदारांची तिकीट कापून भाजपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता आणखीन किती खासदारांची तिकीट कापली